catching flights with my cat 'cause she living a la life. Snap a pic, make it right, take it down, boo, living solo, doing what I gotta do, exploring new places, making memories, filming my thoughts for all to see. Recipes in the kitchen, a taste so sweet. Root to your name, bring in the heat. Break it down. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज मला प्रोडक्टिव्ह डेचा माझा प्रोडक्टिव्ह डे कसा होतो तर त्याचं सर्व शूट करायचं आहे. त्यामुळे मी आज लवकर उठलेली आहे आणि उठल्याबरोबर अगोदर बेड नीट केला आणि खुशीला तिचं फूड दिलं. कारण उठल्याबरोबर बेड वगैरे नीट केला की किती मस्त फ्रेश वाटतं आणि परत झोपायची इच्छा होत नाही त्यामुळेच. आणि आज तर सकाळी सकाळी मस्त पाऊस आला होता आणि बाहेर पण थंड वातावरण होतं. म्हणूनच म्हणलं आज बाहेर थांबूनच ब्रश करूया आणि त्यामुळे एकदम फ्रेश हवा घेतल्यामुळे पण एकदम वेगळी एनर्जी येत होती. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. येस, इट्स अ न्यू डे, न्यू बिगिनिंग अँड डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल अँड विथ माय खुशी. म्याव ऐकू येत असेल तुम्हाला. सो आज मी 6ला उठले आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझा प्रोडक्टिव्ह डेचा रुटीन दाखवणार आहे. अगोदरचा पार्ट तर तुम्ही पाहिलेला आहे. आता लेट्स बी कंटिन्यू. इथून पुढे काय काय करते मी दिवसभरात प्रोडक्टिव्ह अशा गोष्टी. लेट्स स्टार्ट. चला आता लागूया टिफिन बनवायला. आणि आज भाजीसाठी काही नव्हतं म्हणून चपाती भाजी वगैरे बनवायचं काही मेळच लागला नाही. त्यामुळे म्हणलं चला खिचडीच बनवूया. आणि योगाने माझ्याकडे तांदूळ पण अवेलेबल होते कारण मी भात जास्त खात नाही त्यामुळे तांदूळ कधी कधी नसतात माझ्याकडे. आणि आज योगच होता की खिचडी बनवायचा त्यामुळे म्हणलं चला आज मस्त खिचडीच बनवूया. त्यासाठी टोमॅटो आणि बटाटा पण नव्हता म्हणून मग काय सिम्पलच एकदम कांदा टाकून फक्त खिचडी बनवावी लागली. त्यासाठी एक कांदा वगैरे कट करून घेतला, तांदूळ भिजवून ठेवले आणि नंतर फोडणीची तयारी चालू केली. आणि यार एवढं काही म्हणजे खास खिचडी बनेल असं वाटत नव्हतं आज कारण काहीच नव्हतं सामान. टोमॅटो परत बटाटा हिरवी मिरची त्यामुळे सिंपल अशी साधी खिचडी बनवली. आणि मला तर टेस्ट करायची इच्छाच नव्हती पण जेव्हा मी ब्रेकमध्ये दुपारी लंचमध्ये जेव्हा खाल्ली बापरे एवढी छान झाली होती. एकदम सिंपल, वाटलं पण नव्हतं एवढी छान होईल म्हणून. जेवढं अवेलेबल सामान होतं तेवढ्या सर्व सामानामध्ये मस्त अशी सिंपल खिचडीची रेसिपी बनवली. खिचडी शिजायला ठेवून दिलेली आहे आणि आता चला गुळाचं पाणी पिऊया. म्हणजे मी रात्रभर एक गुळाचा खडा भिजवून ठेवला होता पाण्यामध्ये कारण माझी फ्रेंड म्हणली की याच्याने ब्लड प्युरिफाईंगसाठी थोडासा म्हणजे हेल्प होते कारण मला पिंपल सध्या खूप जास्त येतात त्यामुळे. म्हणून म्हणलं चला आजपासून पिऊया. तर उठल्याबरोबर अगोदर ते पाणी पिऊन घेतलं आणि त्यानंतर थोडा वेळ होता म्हणून म्हणलं चला बुक रीड करूया कारण खूप दिवस झाले होते बुक रीड करून पण. आणि मागे तुम्हाला आवाज येत असेल खुशी मॅडमचा खूप धिंगाणा चालू आहे रूममध्ये. आणि बघा मी इथे खुशीला बोलवल्याबरोबर खुशी माझ्याकडे आली आणि ती पण मस्त आज पाऊस एन्जॉय करत होती कारण मांजरींना कसं एक थंड वातावरण लागतं आणि आज एकदम असं थंड वातावरण झालं होतं त्यामुळे मला पण आज गरमी होत नव्हती. खुशी तर मस्त तिचा पहिलाच पाऊस होता. अरे यार मला आत्ताच आठवलं. तिचा मस्त पहिला पाऊस एन्जॉय करत होती इकडे तिकडे बघत. सर्व निरीक्षण तिचं चालूच होतं. मी म्हणलं चला आता अजून थोडासा वेळ आहेच तर स्किन केअर करूया. त्यामुळे मग मुलतानी माती आणि रोज वॉटर मिक्स करून त्याचा एक फेस पॅक बनवला आणि आज हेअर वॉश पण करायचा होता.
तिचं बघा काय चालू आहे पाठीमागं. पाऊस बघते मस्त, एवढा छान पाऊस येतोय यार आज. एवढी म्हणजे गरमी एवढी जास्त होत होती आणि आज मस्त पावसाने हजेरी लावली. आणि मी रात्रीच हेअर ऑइलिंग करून ठेवली होती. मला काही आयडिया नव्हती की पाऊस येईल म्हणून, पण अचानकच सकाळी म्हणजे रात्रभरच होता वाटतं, मी तर उठल्यावर मला दिसला पाऊस आलेला. तर त्यामुळे आता काय पावसामध्येच हेअर वॉश करावा लागेल. म्हणजे पाऊस चालू आहे बाहेर आणि थंड वातावरणामध्ये चांगलं नसतं, बट येस आता काय करणार. त्यामुळेच म्हणलं चला स्किन केअर पण करून घेऊया. आणि येस माझी स्किन केअर पण रेडी आहे. खुशीचं मागं पाऊस एन्जॉय करणं पण चालू आहे. आणि मला पण थंड वातावरण खूप छान आवडत आहे, कारण आता आज बाहेर पण दिवसभर थंड राहील आणि गरमी होणार नाही. त्यामुळे मी खूप खुश आहे. लवकर उठल्यावर सर्व कामं किती लवकर लवकर होतात ना. मस्त असं आज बघा स्किन केअर पण माझी झाली. सर्व काही म्हणजे फास्ट फास्ट होते. कुकिंग तेवढं मी काही जास्त केली नाही आज. अँड येस चला आता शॉवर घ्यायला जाऊ. आणि त्या अगोदर मला जे आज कपडे घालायचे होते ते सर्व कपडे बाहेर काढून ठेवले, कारण नंतर गडबड व्हायला नको. कारण जेवढं मी स्लो आवरते त्यावेळेसच मला खूप जास्त लेट होतो. त्यामुळे अगोदरच सर्व प्रिपरेशन करून ठेवायला पाहिजे. सो आता शॉवर घेऊन Traveling in the world, catching flights with my cat Cushy, living the life. Snap a pic, make it right, take it down, boo, living solo, doing what I gotta do, exploring new places, making memories, filming my thoughts for all to see. Recipes in the kitchen, a taste so sweet. Root to Yosemite, bringing the heat. Break it down. चलो माझी आंघोळ वगैरे झाली आहे. खुशीचा डबल नाश्ता चालू आहे. नाश्ता नाही म्हणता येणार आता, तिचं जेवणच चालू आहे. 9 वाजता ती डबल जेवण करते. 6 वाजता मी उठल्यावर एकदा दिलं होतं आणि आता परत एकदा. आणि माझं आवरणं चालू आहे पटकन, जसं जसं होईल तसं तसं. सोबत मी कॉफी बनवली होती, ती कॉफी पण पहिला चालूच होती, कारण आवरताच मी असे माझे मोस्टली कामं तर करते, कारण टाईम वेस्ट नाही करत त्या वेळेतला. सो गाईज रेडी झालेली आहे मी. आता उशीर झाला आहे खूप, पटकन ऑफिसला निघूया. आणि बाहेर तर मस्त आता पाऊस झालेला आहे, त्यामुळे वातावरण पण खूप छान असणार आहे. चला पटकन निघूया. फायनली ऑफिसमध्ये पोहोचले. चलो आता कामाला चालू. आणि आज माझी एक कलिग कम बेस्ट फ्रेंड, तिच्या घरी स्कूटी घेतली होती, त्यामुळे तिने आणले होते मस्त पेढे. तर गेल्याबरोबर मस्त तोंड गोड झालं. त्यानंतर आज नाश्त्यामध्ये होता वडा सांबर आणि पोहे. आज मी फुल नाश्ता केला, कारण आज फक्त टिफिनला खिचडी होती त्यामुळे. आणि ब्रेक टायमिंगमध्ये थोडंसं इकडे तिकडे निरीक्षण चालू होतं, तर इथं मस्त एक व्ह्यू बघायला भेटला. त्यानंतर 6 वाजता घरी आले आणि खुशी बघा कशी बसली होती माझी वाट बघत. तर खुशी घरी एकटी नव्हती, माझी फ्रेंड आलेली होती आज एक, सो ती होती तिच्यासोबत. अँड येस एवढं थकून वगैरे आले होते, बट आज मला सकाळपासून खूप छान छान कामं केल्यामुळे खूप प्रोडक्टिव्ह वाटत होतं. एनर्जी पण माझी लो झाली नव्हती आज मेन म्हणजे. आणि येताना मी दूध आणि बिस्किट घेऊन आले होते, तर येस फ्रेश होऊन तेच खाणार होते. सो अगोदर मोबाईल चार्जिंगला लावला, कारण येस आपल्याला व्हिडिओ शूट करायचा असतो. सो गाईज आले मी घरी 8 तासांनंतर. आणि आता चहा प्यायचा मूड झाला आहे, चहा आणि बिस्किट. सो चला पटकन तयार होऊया आणि म्हणजे फ्रेश होऊया आणि चहा बिस्किट एन्जॉय करूया. चलो. With my cat Cushy, living the life. Snap a pic, make it right, take it down, boo, living solo, doing what I gotta do, exploring new places, making memories, filming my thoughts for all to see. Recipes in the kitchen, a taste so sweet. Root to Yosemite, bringing the heat.
इव्हिनिंगचा चहा बिस्किट किंवा चहा खारी वगैरे खाणं झालं की माझं पहिलं काम असतं व्हिडिओ एडिट करायचं. कारण काही झालं तरी काम नाही थांबलं पाहिजे. त्यामुळे मस्त मग चहा बिस्किट खाऊन झाल्यानंतर मी स्किन केअर केली अगोदर. कारण जे मॉर्निंगचे मला जी क्रीम लावायला सांगली डॉक्टरांनी ती मी विसरत होते. त्यामुळे म्हणलं आज घरी आल्यानंतर लावूया. आणि स्किन केअर झाल्यानंतर सकाळपासून जे भांडे सर्व पडले होते ते अगोदर वॉश करून घेऊया. कारण रात्री परत जेवण बनवताना हे सर्व भांडे लागतीलच. त्यामुळे आणि तिथे पण बघा खुशी कशी मस्त बसून मला पाहतीये. त्यानंतर हँडवॉश वगैरे करून घेतला, सर्व क्लिनिंग झाली. आणि खुशी कधी कधी अशी बघते कॅमेरामध्ये की मला वाटतं एवढी क्यूट कसं कोणी असू शकतं. आणि यस, थोडं आणखीन रिलॅक्स म्हणून खुशीसोबत थोडी मस्ती केली. एवढा वेळ सहसा मला दररोज भेटत नाही खुशीसोबत स्पेंड करायला. बट आज मी लवकर उठल्यामुळं सर्व कामं पण लवकर होत होते. त्यामुळे आज खुशीसोबत पण टाईम स्पेंड करायला भेटला. चला आता आपलं मेन कामाकडे वळूया. व्हिडिओ एडिटिंगचे जे स्क्रिप्ट वगैरे होती ते सर्व आणि नेक्स्ट कंटेंटची प्लॅनिंग वगैरे चालू होती. यस, आपण आता इंस्टाग्रामला एक नवीन चॅलेंज पण करतोय, त्याचं पण सर्व काही. आणि आता मला करायची होती रात्रीसाठी कुकिंग आणि मला चपाती बनवायची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे म्हणलं काहीतरी नवीन एक एक्सपेरिमेंट करूया. त्यासाठी मग मी हे कोबी होती तर कोबीला बारीक बारीक कट करून घेतलं आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकून त्याचं चिला बनवणार होते. आय डोंट नो त्याचा रिझल्ट कसा येणार होता, बट आय हॅव टू ट्राय न्यू थिंग्स. दॅट्स वाय मी बनवत होते. तर सर्व काही जसं जसं आणि ही रेसिपी पण माझ्या मनाचीच होती. मी बघितले नव्हतं यूट्यूबला काहीच. मनानेच ठरवलं की आपण असं काहीतरी बनवूया. आणि Traveling in the world, catching flights with my cat 'cause she living a la life. Snap a pic, make it right, take a taboo, living solo, doing what I gotta do, exploring new places, making memories, filming my thoughts for all to see. Recipes in the kitchen, a taste so sweet. Root to yes and name, bring in the heat. Break it down. पहिले 2 तर हे नीट नाही बनले, पण यस लास्टचा व्यवस्थित बनला होता. बट मी त्याला रेकॉर्ड करायचं विसरले. बघा किती हुशार आहे मी. सर्व म्हणजे पहिले 2 तुटलेले ते रेकॉर्ड केले व्यवस्थित आणि जो लास्टचा छान मस्त बनला होता तोच विसरले. आणि यस, आता असं एवढं विचित्र बनलं होतं, बट मला खावं लागणार होतं कारण मी दुसरं काही ऑप्शन ठेवलं नव्हतं. आणि चला आता टेस्ट करूया आणि तुम्हाला खरं खरं रिव्ह्यू देते मी. ह्याला मी टेस्ट केलं आणि यस, सिरियसली ऑनेस्टली एवढं भारी लागत होतं काय सांगू. जरी गोल बनलं नसेल, जरी व्यवस्थित निघलं नसेल, बट तुटलेलं का असेना पण एवढं छान लागत होतं. मी शॉक झाले पूर्ण खाल्ल्यानंतर. आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 9 आणि झोपायची तयारी चालू आहे. त्या अगोदर 1 ग्लास मस्त थंड पाणी प्यायचं कारण झोप चांगली लागते, लवकर लागते. एक्सपेरिमेंट माझा हा 2-3 दिवसापासून चालू आहे आणि तो सिरियसली वर्क करतोय. त्यानंतर अफर्मेशन्स करायचे होते. हे काही अफर्मेशन्स आहेत, तुम्ही करता की नाही माहीत नाही, बट येस इफेक्टिव्ह. Traveling in the world, catching flights with my cat 'cause she living a la life. Snap a pic, make it right, take a taboo, living solo, doing what I gotta do, exploring new places, making memories, filming my thoughts for all to see.
सो गाईज दिस इज ऑल अबाउट टुडेज व्लॉग. तर असा होता आजचा माझा पूर्ण दिवस. आणि येस, आता लास्ट 9 वाजलेले. थोडंसं बुक रीड करणार आहे आणि नंतर थोडंसं मेडिटेशन करून झोपायचं आहे. सो व्लॉग नक्की कसा वाटला सांगा. आणि येस, आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. अँड भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो टिल देन बाय बाय, टेक केअर, बाय.